आज आपण चॉकलेट आईस्क्रीम बनवणार आहोत. पण ह्यासाठी आपण गॅससुद्धा पेटवणार नाही आणि साखरसुद्धा वापरणार नाही आहोत. ह्यामध्ये एकदम हेल्दी असं आईस्क्रीम आपण तयार करणार आहोत. तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. शुगरवाल्यांसाठी सुद्धा ही एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. तर चला आता आपण सुरुवात करूया. तर आपण एका बाउलमध्ये एक छोटी वाटी ओट्स, छोटी वाटी मखाना आणि तीच एक वाटी आपण खजूर घेणार आहोत. खजूरमुळे आपलं आईस्क्रीम एकदम गोड होईल. आता ह्यामध्ये आपण एकदम गरम दूध 1.5 कप घालायचं आहे आणि ही 1 तासासाठी आपण भिजत ठेवणार आहोत. आता ह्यामध्येच आपण 1.5 चमचा चोको पावडर घालणार आहोत. त्याने छान टेस्ट पण येते आणि चवीलाही छान लागतं. तर आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे अर्धा ते 1 तासासाठी आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. हे आपण शिजवणार नाही आहोत, त्यामुळे इथं गरम दूध आपण वापरलेलं आहे. तर आता आपण हे 1 तासानंतर करायला घेऊया. तर आता आपलं 1 तासानंतर बघतोय चांगलं भिजलेलं आहे. तर हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ह्याची चांगली पेस्ट अशी करून घेऊया. तुम्ही बघू शकता आता आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. तर हे आपण एका डब्यात काढून 8 ते 9 तासासाठी फ्रीजरला ठेवून देऊया, किंवा हे रात्रभरासाठी ठेवलं तरी चालेल. मी तर वरून चोको चिप्स घातलेले आहेत. तुम्ही नसेल तर स्किप केलं तरी चालेल. आता हे आपण रात्रभरासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया. डबा व्यवस्थित पॅक करून आपण हे आता फ्रीजरला ठेवून देऊया. आता आपण रात्रभर ठेवलेलं तुम्ही बघू शकता एकदम आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. आणि ह्यामध्ये आपण साखरसुद्धा यूज केलेली नाही आहे आणि नाही आपण शिजवलेलं आहे. तरीसुद्धा आपले आईस्क्रीम एकदम मस्त असं तयार झालेलं आहे. तर तुम्ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.